दुधामध्ये असतं. असे जे सूक्ष्मजीव असणारे पदार्थ आहेत त्यांना प्रोबायोटिक्स फूड म्हणतात आणि त्याला प्रोबायोटिक्स म्हणजे lacks of microorganism reside in our intestines. Their presence in such a large number is essential for our health. आपल्या शरीराचा विचार केला तर असे लाखो सूक्ष्मजीव आपल्या आतड्यामध्ये राहतात आणि यांची पुरेशा संख्येने राहणे सुद्धा गरजेचे असलेले आपल्याला पाहायला मिळते. Hence, to maintain them in our body, we should include the probiotics such as yogurt, buttermilk in our daily diet. त्यामुळं आपला जो आहार आहे या आहारामध्ये आपल्या दही ताक यासारखे पदार्थ असणं गरजेचं आहे. का तर we intake a yogurt or buttermilk, that time we observe such a type of microorganisms are live in your intestine. तुमचं जो पोट आहे आतड आहे याच्यामध्ये हे सूक्ष्मजीव राहणार आहेत. दे आर बेनिफिशियल फॉर द हेल्थ. आपल्या आरोग्यासाठी ते महत्वाचे किंवा फायदेशीर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. When we suffer from loose motion or vomiting, we throw out microorganisms along with the intestinal water. ज्यावेळेस तुम्हाला उलट्या जुलाब यासारखा त्रास होतो त्यावेळेस हे जे शरीरामध्ये असणारे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम शरीराच्या बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. That time we use some medicines can also kill them. काही आपण औषध वापरतो, औषधोपचार करतो अशा वेळेस उलट्यांचा त्रास होतोय म्हणून किंवा जुलाब होत आहेत म्हणून. त्या मेडिसिन्स मुळे सुद्धा काही सूक्ष्मजीव आपल्या शरीरातले उपयुक्त जे आहेत ते नष्ट झालेले पाहायला मिळतात. Therefore, we need to take extra yogurt or buttermilk to restore their numbers. मग अशा वेळेस त्यांची संख्या पुन्हा वाढवण्यासाठी आपल्याला दही किंवा ताक हे घ्यावे लागते. मग ज्याच्यामध्ये असे घटक आपल्याला मिळू शकतात इझिली असं जे फूड आहे त्या फूडला प्रोबायोटिक फूड म्हटलं जातं. मीन्स अ प्रोबायोटिक फूड इज युजफुल फॉर द इन्क्रीजिंग इम्युनिटी पॉवर ऑफ बॉडी. शरीराची जी रोगप्रतिकार क्षमता आहे किंवा जे डायजेस्टेड फूड आहे ते पचवायचं असेल तर यासाठी या प्रोबायोटिक फूडचा म्हणजे प्रोबायोटिक फूड इज युजफुल फॉर द बेटर हेल्थ. चांगल्या स्वरूपाचं आरोग्य तुम्हाला मिळवायचं असेल तर यासाठी प्रोबायोटिक फूड गरजेचं असतं. नेक्स्ट वन अ बॅलन्स डाएट. आता आपण डाएट सगळेजणच यूज करू. वी यूज अ डाएट इन अ डेली लाईफ बट इन अ सायंटिफिकली वी आर यूज अ बॅलन्स डाएट. All that we consume during the day is together called our diet. जे अन्न आपण दिवसभर खातो त्याला आपण आपला आहार म्हणतो. But a diet containing adequate quantities of all nutrients is called as the balanced diet. आपला जो आहार आहे त्या आहारामध्ये जर पोषक तत्वे पुरेशा प्रमाणामध्ये असतील असा समावेश करणारा आहार जो आहे त्या आहाराला संतुलित आहार म्हटलं जातं. बॅलन्स डाएट म्हणजे काय? संतुलित आहार. A diet containing adequate quantity of all nutrients is called as balanced diet. म्हणजे आपण दररोज जेवण उपयोगाचं नाही तर जेवण करत असताना काय पाहिजे? We need nutrients. आपल्याला पोषक तत्वांची गरज आहे. मग ती पोषक तत्व जे आहे ते आज एक प्रकारचे घेतलं उद्या एक घेतलं असं चालेल तर नाही. We need adequate quantity. योग्य प्रमाणामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये किंवा संतुलित प्रमाणामध्ये ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस त्याला बॅलन्स डाएट असं म्हटलं जातं. Build a strong and healthy body. You need all nutrients in the right proportion and in sufficient quantity in your daily diet. जर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल, हेल्दी बनायचं असेल म्हणजे निरोगी आणि धडधाकट शरीर तुम्हाला करायचं असेल तर या सर्व पोषक तत्वांची आवश्यकता आहे. We need all these nutrients
but we need in a right or proper amount of proportion. फक्त त्याची गरज आहे असं नाही, तर ते योग्य प्रमाणामध्ये, संतुलित प्रमाणामध्ये ते गरजेचे आहे. वी नीड अ सफिशियंट क्वांटिटी इन युअर डेली लाईफ. हे दररोजच्या जीवनामध्ये, आहारामध्ये तुमच्या योग्य प्रमाणामध्ये सगळे घटक पदार्थ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलन्स्ड डाएट. हा संतुलित आहार जो आहे हा कशासाठी घ्यायचा आहे, तर अँड इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू वर्क. बॅलन्स डाएट असेल तर तुमची कार्य करण्याची क्षमता चांगली असणार आहे. उदाहरणार्थ जेवण केलेलं आहे, तब्येत व्यवस्थित नाही, लक्ष लागत नाही, कॅपॅसिटी, वर्किंग कॅपॅसिटी कमी असते. मात्र एखादा बॅलन्स असेल, फिजिकली बॅलन्स असेल, मेंटली बॅलन्स असेल. फिजिकली मेंटली बॅलन्स केव्हा राहणार आहे, ज्यावेळेस तुम्ही डाएट बॅलन्स करणार, सगळे घटक तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये मिळणार आहे, त्यावेळेस बॅलन्स डाएट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अँड इन्क्रीज द कॅपॅसिटी टू वर्क, कार्यक्षमता वाढलेली पाहायला मिळणार आहे. सेकंड वन, गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. शारीरिक आणि मानसिक क्षमता जी आहे किंवा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे ते चांगलं राहणार आहे. इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू फाईट और रेजिस्ट, प्रतिकार क्षमता जी आहे ती प्रतिकार क्षमता आपल्याला वाढलेली पाहायला मिळणार आहे. And lastly, these are helpful for the proper growth of organ. संतुलित आहार जर असेल तुमचा तर शरीराची वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला मिळणार आहे. Means we need a balanced diet for increasing the capacity to work, good health and mental health, physical and mental health, increase the capacity to fight or resist against various kind of diseases, and they are helpful for the proper growth of the body. These are a balanced diet pyramid. We observe these pyramids. The last one container, these are chapati, rice, cereals. These food are supply a cereal through the cereal and pulses. तृणधान्य किंवा कडधान्य यांच्या माध्यमातून हे मिळत असते. And last period we are studied all these things are used for supplying the carbohydrates. कर्बोदक जी शरीराला लागतात ऊर्जा निर्मितीसाठी, ते कर्बोदक पुरवण्यासाठी यांच्या माध्यमातून. Next one, we need fruits and vegetables. All these are fruits and vegetables. फळे, भाज्या यांचा समावेश आहारामध्ये असला पाहिजे. नेक्स्ट वन, मिल्क प्रोडक्ट, मीट, फिश, एग्स हे गरजेचं आहे. अँड लास्ट वन, फॅटी सबस्टन्स, ऑइल, घी, बटर, लोणी यांचा समावेश. आता हा पिरॅमिड पाहिला तर याची रचना बातच आहे. सगळ्यात जास्त जागा कोणी घेतली, सिरियल्स अँड पल्सेस. मीन्स वी नीड अ मोर अमाउंट ऑफ सिरियल अँड पल्सेस. याची तृणधान्य, कडधान्याची गरज आपल्याला सर्वाधिक असते. त्याच्या तुलनेत इथं याला फ्रुट्स अँड व्हेजिटेबलला जागा कमी दिली जाते. म्हणजे याच्या तुलनेत ऍज कम्पेअर फ्रूट आणि व्हेजिटेबल्स जे आहेत हे कमी प्रमाणामध्ये शरीराला आवश्यक असते. त्याच्यापेक्षा मिल्क प्रोडक्ट, मीट, फिश, एग्स कमी प्रमाणामध्ये आवश्यक असते. काही काहींना बघा मांस जे आहे त्यांना सारखं मांसाहार लागतं. पण इथं काय दिलं यांनी, याची क्वांटिटी पाहिली तर याच्या क्वांटिटीच्या कम्पेअर जे कमी प्रमाणामध्ये शरीराला लागतात हे जर जास्त घेतलं तर त्याला बॅलन्स डाएट म्हणता येईल का, अनबॅलन्स डाएट. आणि त्यावेळेस आपल्या अफेक्टेड ऑन हेल्थ, त्याचा आरोग्यावरती विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळणार आहे. वी नीड अ लेस अमाउंट ऑफ फॅटी सबस्टन्स. जे स्निग्ध पदार्थ आहेत यांच्या आहारामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये गरज असते. त्यामुळे स्वयंपाक करताना सुद्धा बघा, भाजी तयार करताना तेलाचं प्रमाण असेल, ऑइल असेल, घी असेल, बटर असेल, काही तयार करताना हे कमी क्वांटिटीमध्ये यूज केलं जातं. या प्रमाणामध्ये, या पिरॅमिड प्रमाणात
जसजसे याची साईज कमी कमी होत गेली तस तसे हे घटक पदार्थ कमी कमी प्रमाणामध्ये आपण वापरणं गरजेचं आहे. सर्वात जास्त अमाऊंट मध्ये काय लागतं आपल्याला? सिरियल अँड पल्सेस. They are supply proteins, vitamins, sorry, protein, vitamin, mostly carbohydrates. हे जे घटक पदार्थ आहे हे घटक पदार्थ आपल्याला पुरवण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे या पद्धतीचा डाएट जर असेल आपला तर त्याला बॅलन्स डाएट म्हणून म्हटलेलं आहे. A diet containing adequate quantity of all nutrients is called as a balanced diet. Apart from having a balanced diet, we also need a exercise regularly to keep ourselves fit and healthy. निरोगी आणि तंदुरुस्त तुम्हाला राहायचं असेल तर यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमितपणे व्यायाम असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही फिट अँड नेक्स्ट वन, हाऊ टू गेट अ बॅलन्स्ड डाएट. संतुलित आहार कसा मिळवावा? To ensure that we get a balanced diet from the food we eat, we can make a food pyramid. संतुलित आहार मिळवायचा असेल तर आहाराचा तुम्ही अन्न पिरॅमिड तयार करा. जसं हा आपण पाहिला ना पिरॅमिड, फूड पिरॅमिड, बॅलन्स डाएटचा. या पद्धतीनं डेली आपण जे रेग्युलर फूड घेतो त्याचा आपण या पद्धतीनं बॅलन्स डाएट पिरॅमिड तयार करू. All the food we eat is classified into various groups. Means carbohydrates, proteins, fats, vitamins, minerals. याच्यामध्ये तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन केलं. And the space allotted to each food group in the pyramid depend upon the proportion in which it should be included in our diet. प्रत्येक गटाचा आहारामध्ये किती समावेश असावा त्याप्रमाणे त्या पिरॅमिड मध्ये त्यांना जागा दिली पाहिजे किंवा त्याप्रमाणे जागा दिली जाते. Hence, we can choose food from each group daily according to the space allotted to eat in the pyramid. प्रत्येक गटातील अन्न पदार्थ रोज किती प्रमाणात खावे त्याप्रमाणे जागेचा आकार आपल्याला ठरवता येतो. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स जर एक टॉपला ठेवले आपण इथे तर चालेल नाही. We need a more and more amount of carbohydrates and carbohydrates is useful for the making energy. शरीराला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा तयार करण्यासाठी कर्बोदकांची आवश्यकता असते, मीन्स कार्बोहायड्रेट. मग त्याची जी स्पेस आहे पिरॅमिड मध्ये we need a maximum space for the carbohydrates and proteins. प्रथिन जे आहेत किंवा कर्बोदक जे आहेत त्यांना जास्तीत जास्त जागा आपण दिली पाहिजे. तसा पिरॅमिड तयार केला पाहिजे. If we choose some atom from each group in the right proportion according to pyramid, जो पिरॅमिड आपल्याला वरती दाखवलाय त्याप्रमाणे जर आपण क्लासिफिकेशन केलं, we can make sure that we are getting a balanced diet. त्यातून तुम्हाला साहजिकच काही पदार्थ आलटून पालटून वापरून जर तुम्ही खाल्ले किंवा बदल त्या प्रमाणात केले तर बॅलन्स डाएट तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. फायबर्स. If we select a daily diet which includes vegetables, fruits and sprouts or cereals according to the pyramid, we will also get a fibers in sufficient quantity. रोजचा जो आहार आहे तुमचा त्या आहार निवडल्यास त्यात भाज्या असतील, फळं असतील, तृणधान्य असतील, कडधान्य असतील यांचा समावेश केला तर तुम्हाला साहजिकच त्यापासून तंतुमय पदार्थ, फायबर्स म्हणजे पदार्थ योग्य प्रमाणामध्ये मिळू शकतो. त्यासाठी तुमच्या दररोजचा जो आहार आहे त्यामध्ये we need vegetables, fruits, sprouts and cereals according to the pyramid. जो अन्नशंकू आहे त्याप्रमाणे जर तुम्ही या गोष्टींचा वापर केला तर तुम्हाला आवश्यक असणारे तंतुमय पदार्थ सुद्धा मिळू शकतील. कॅन यू रिकॉल? थोडंसं आठवा. What trouble do we have to face if we do not get enough fibers from our daily diet? रोजचा जो आहार आहे याचा विचार केला त्यात पुरेसे तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत तर काय होईल?
अनबॅलन्स्ड डायजेशन प्रोसेस. पचन प्रक्रिया जी आहे ती पचन प्रक्रिया सुरळीतपणे चालणार नाही. तंतुमय पदार्थ जे आहेत त्यांचा वापर कशासाठी होतो, तर अन्न पदार्थाची पचन क्रिया जी आहे ती सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, म्हणजे टाकाऊ पदार्थांची निर्मिती असेल किंवा डायजेस्टेड फूड असेल यांच्या कार्यामध्ये मदत करण्याचं काम फायबर्स करतात. तंतुमय पदार्थ, युक्त पदार्थ मराठीत त्याला म्हटलं जातं. What care must be taken to make sure that fibers is not lost or removed from the body we eat? अन्नातून हे तंतुमय पदार्थ काढू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, तर we eat such a type of food, vegetables, fruits, sprouts, cereals, according to pyramids. That time we supply a sufficient amount of fibers for body. शरीरासाठी योग्य प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. Next one, water. Along with all the other nutrients, the body also need an adequate quantity of water. For this purpose, we must drink milk, buttermilk, lemon juice, sherbets, fruit juice, and plenty of water. पोषक तत्वाबरोबरच शरीराला पाण्याची गरज असते. त्यासाठी आपण हे जे माध्यम आहेत वेगवेगळी यांच्या माध्यमातून ते पाणी शरीराला भरपूर प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. वी नीड प्लेंटी ऑफ वॉटर. शरीराच्या सर्व क्रिया जे डायजेशन प्रोसेस जे आहे ती प्रॉपर वेने चालायची असेल आपल्याला, तर यासाठी वी नीड प्लेंटी ऑफ वॉटर. शरीराचं फंक्शनिंग प्रोसेस व्यवस्थित घडायची असेल, तुम्ही चालताय, वॉकिंग प्रोसेस व्यवस्थित घडायची, तर यासाठी तुम्हाला वी नीड अ प्लेंटी ऑफ वॉटर. आपण म्हणतो का की नियमितपणे भरपूर पाणी पिलं पाहिजे, किमान 4 ते 5 लिटर दररोज पाणी पिणं गरजेचं. जेवढं पाणी जास्त पिणार आहे त्यावेळेस शरीरातल्या सर्व क्रिया ज्या आहेत त्या सुरळीतपणे चालू शकणार आहेत. यासाठी पाण्याची गरज आहे. नेक्स्ट वन, मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. Malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportion from the diet. आपण आहार घेतो, मात्र घेत असलेला आहार जो आहे तो प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये असला पाहिजे. इन द फॉर्म ऑफ पिरॅमिड, अन्नाचा जो शंकू पाहिला आपण त्या फॉर्मॅट मध्ये आपला डाएट असला पाहिजे. सर्वात जास्त कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स मिळले पाहिजे, त्यानंतर विटॅमिन्स मिळले पाहिजे, त्यानंतर मिनरल्स असतील, त्यानंतर फॅट्स असतील, ते प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये मिळणं गरजेचं आहे. जर हे प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये नाही मिळाले तर त्याचं कन्व्हर्जन मालन्यूट्रिशन मध्ये झालेलं आहे. मालन्यूट्रिशन 2 प्रकारचं असतं, हे 2 पिक्चर पाहायला मिळतात. जसं असायला पाहिजे त्यापेक्षा हे लहान पिक्चर मालन्यूट्रिशन पाहायला मिळतं, कुपोषण म्हणतात. इथं सुद्धा these are also type of malnutrition. हा सुद्धा कुपोषणाचा प्रकार आहे. त्याला अतिपोषण म्हणतो आपण, त्याला ओव्हर न्यूट्रिशन असं म्हणतो. जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं असा इम्पॅक्ट पाहायला मिळतो. This happen when a person does not get a sufficient food or when the diet is not balanced. If one diet exceed one need, it is called as the overnutrition. सफिशियंट क्वांटिटी मध्ये नाही मिळालं, आपल्याला लेस मिळाले तर या पद्धतीचं मालन्यूट्रिशन पाहायला मिळतं. जेवढी क्वांटिटी घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी घेतली तर ओव्हर न्यूट्रिशन पाहायला मिळतं. म्हणजे आवश्यक पोषक जर योग्य प्रमाणामध्ये आहारात मिळाली नाही तर त्याला कुपोषण असं म्हटलं जातं. मग पुरेसं अन्न न मिळाल्याने किंवा आहार असंतुलित असेल तर यामुळे कुपोषण घडू शकतं, किंवा गरजेपेक्षा जास्त घेतलं तर त्या ठिकाणी अतिपोषण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हेच वी नीड अ प्रॉपर अमाऊंट ऑफ अ न्यूट्रिएंट्स. त्यासाठी जी पोषकद्रव्य आहेत ती पोषकद्रव्य योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. ती योग्य प्रमाणामध्ये मिळाली तर ज्यासारख्या समस्या निर्माण होणार नाही. आणि ओव्हरऑल आपण आज जर पाहिलं तुमची प्रकृती पाहिली तर सायन्स सांगतं पहा की कोणत्या एज मध्ये किती वेट असलं पाहिजे.
त्यापेक्षा कमी वेट असते, त्यापेक्षा कमी असते याचा अर्थ वी आर कन्वर्टिंग टू द माल न्यूट्रिशन. तुमचं रूपांतर कुपोषणामध्ये झालेलं आहे. का झालंय कुपोषणामध्ये? तर आता लॉकडाऊन आहे म्हणून ठीक आहे, परंतु कालावधी पाहिला आपण तर या कालावधीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय? आम्हाला पिझ्झा लागतोय, बर्गर लागतोय, चिप्स लागते, लेज लागते, वडापाव लागतो. पप्पा बाहेर गेले की काही नाही काहीतरी खायला आणतो. मग हे जे वडापाव खातोय किंवा इतर कुठलेही पदार्थ खातोय, बर्गर खातोय, पिझ्झा खातोय, यामधून मला बॅलन्स डाएट मिळतोय का? नाही मिळत. नाही. That time we are observe all nutrients that body needs are not obtained from this food. And that time we are observe malnutrition. त्यावेळेस त्याचं रूपांतर कुपोषणामध्ये झालेलं पाहायला किंवा एखादा डाएट मधला कंटेंट असेल तो अति खाल्ला तर त्याचं कन्वर्टेड ओव्हर न्यूट्रिशन मध्ये झालेलं पाहायला मिळतं. ज्या अमाऊंट मध्ये न्यूट्रिएंट रसायन मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा अति झालं तर ओव्हर न्यूट्रिशन झालेलं आपल्याला पाहायला. Use your brain power. Choose a balanced diet for one day according to your preferences. ज्योती गळके. तुमच्या आवडीप्रमाणे एक दिवसाचा संतुलित आहार तुम्हाला तयार करायचा घेतलाय. आज तुम्हाला हे काम इथं आपण फूड पिरामिड पाहिला. या पिरामिड प्रमाणे आपण जो आहार घेतोय तर कार्बोहायड्रेट्स कुठं मिळतात, प्रोटीन्स कशातून मिळतात, न्यूट्रिएंट्स मधले विटॅमिन्स कशातून मिळतात, या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. मग अशा पद्धतीचा बॅलन्स डाएट पिरामिड आजचा आपण सर्वांनी मिळून आपापला तयार करायचा आहे. आणि हा पिरामिड तयार झाल्यानंतर तो आपल्या ग्रुपवर शेअर करायचा आहे. लक्षात, जंक फूड सर्वांना माहित आहे, सर्वांच्या आवडीचं आहे. मात्र हे काय करतं, अनबॅलन्स डाएट तयार करत असतं. चॉकलेट असतील, नूडल्स असतील, बर्गर, पिझ्झा, चिप्स, bottled soft drink, attractive packages, snacks are also ready to fried food fast available in the market such as vadas, pakodas, etc. are very tasty and we like them very much. However, these foodstuff contain refined flour, sugar, all in a large proportion. When refined flour is made from the wheat or when sugar is made from the sugarcane. Many nutrients in the wheat or sugarcane are lost in the processes. Hence, all we get from this food is energy and our burgers is satisfied. Hunger is satisfied. असे ज्यावेळेस पदार्थ खातो आपण, या पदार्थामध्ये मैद्याचा वापर जास्त पाहिलेला मिळतो किंवा गव्हापासून मैदा तयार केलेला असतो किंवा ऊसापासून जी साखर बनवलेली असते. ही क्रिया करत असताना त्यातली जी पोषतत्व आहे मैद्यामधली किंवा साखरेतली ती निघून जातात आणि त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, भूक भागली जाते. ते न्यूट्रिएंट्स मिळाले पाहिजे, ते न्यूट्रिएंट्स मिळत नाही. आणि if we eat a lot of junk foods, we will get an insufficient quantity of atoms from other food groups. जास्त खाल्ल्यामुळे या अन्न गटातील पदार्थ कमी आपल्याला मिळतात आणि असं वरचेवर आपल्या बाबत घडत असतं. आणि हे खाल्ल्यामुळे काय घडतं, ओबेसिटी इज नॉट गुड फॉर आवर हेल्थ. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि हा लठ्ठपणा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम करत असतो. As such a food do not supply all the necessary nutrients, they are called as junk food. आवश्यक सर्व पोषक मिळत नसल्याने या जे पदार्थ आपण खातो त्या खाणाऱ्या पदार्थाला जंक फूड म्हटलं जातं. म्हणजे ज्या ज्या वेळी आपण बाहेर जेवायला जातो
काय खायला लागतं किंवा बाहेर आणलेलं खाल्लेलं असतं. इन containing we observe almost substances are junk food type substances. जास्तीत जास्त यातले पदार्थ असे असतात की ते या पद्धतीने जंक फूड मध्ये समाविष्ट झालेले पाहायला मिळतात. हाऊ डू हाऊ टू अवॉइड ओबेसिटी, लठ्ठपणा कसा टाळता येईल आपल्याला, मग काय केलं पाहिजे त्यासाठी. तर फर्स्ट वन, हॅव अ बॅलन्स डाएट, संतुलित स्वरूपाचा आहार घेतला पाहिजे. Eat whole grains, eat fruits and vegetables with their skin. धान्य किंवा पालेभाज्या यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. मग फळं खाताना किंवा भाज्या खाताना यामध्ये जी फळं आहेत ती सालीसकट आपण खाणं गरजेचं आहे. Eat fruits with their skins. आपल्याला बघा सवय असते, सफरचंद आणलं आजकाल फॅशन झाली, त्याची साल काढायची आणि सफरचंद. चिक्कू आणला त्याची साल काढायची आणि चिक्कू खायची. मग याच्यामध्ये जे आहे ही फळं ऑलमोस्ट ज्यांना स्टोरिंग असतं ते वॉश केले क्लीन केले तर आपण ती साल खाऊ शकतो. इट कंटेन न्यूट्रिएंट्स, त्याच्यामध्ये आवश्यक असणारी पोषकद्रव्ये असतात, त्यामुळे ती न टाकता ती खाणं गरजेचं आहे. इन्क्रीज यूज ऑफ बायसिकल, आजकाल सायकल वापरताना आपल्याला फारशी लोक पाहायला मिळत नाही. त्या सायकलचा वापर केला पाहिजे, त्यामुळे व्यायाम होणार आहे. प्ले मोर आउटडोर गेम्स, आउटडोर गेम्स आपण खेळणं गरजेचं आहे, खेळलं पाहिजे. आपण काय करतोय, पबजी, टीव्ही, कार्टून याशिवाय बाहेर जायचं. जास्तीत जास्त आपण बाहेर खेळलं, मैदानावरती मोकळ्या खेळलं पाहिजे, त्यामुळे व्यायाम होणार आहे, शरीराची हालचाल होणार आहे. आता काय करू नये, डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री, भूक लागली नसेल तर जेवण करू नका. डू नॉट वॉच टीव्ही व्हाईल इटिंग, टीव्ही बघत बघत जेवण कधीही करू नये, कारण जेवण तयार करत असताना आपल्या शरीरामध्ये काही केमिकल सिक्रेशन, रसायन तयार होतात आणि ती तयार झाल्यानंतर डायजेशन प्रोसेस वर्क प्रॉपरली, पचन प्रक्रिया जी आहे ती सुरळीतपणे कार्य करते. मात्र आपण ज्यावेळेस टीव्ही बघत असतो त्यावेळेस टीव्हीचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो आणि हे केमिकल सिक्रेट होत नाही, परिणामी डायजेशन प्रोसेस व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून डू नॉट वॉच टीव्ही व्हाईल इटिंग, जेवताना कधीही टीव्ही पाहू नये. टीव्हीचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो, त्याप्रमाणे आपले हावभाव बदलत असतात, म्हणजे मनावरती परिणाम. डू नॉट यूज अ मोटर व्हेकल्स फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स, जवळ जायचं असेल तर गाडी घेऊन जाऊ नका, शक्यतो पायी चालत जावा, सायकल वरती जावा, त्यामुळे व्यायाम होईल, शरीराची हालचाल. अवॉइड प्री कुक्ड और पॅकेट बंद तयार केलेले अन्न पदार्थ आहेत, अगोदर शिजवलेले दीर्घ कालावधीपासून असे अन्न पदार्थ खाणे टाळणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, adulteration of food. In order to earn more profit, cheaper substance or low quality substance is mixed in a foodstuff. These substances are called as adulterant, and adding them to foodstuff is called as adulteration of food. Adulterant may even be poisonous or harmful to the health. Such adulterated food is impure or harmful and so unfit for the consumption. मग असं जी भेसळ केलेली असते, अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा व्हावा या उद्देशानं त्यामध्ये स्वस्त किंवा कमी दर्जाचे पदार्थ मिसळले जातात, त्याला अन्नाची भेसळ असं म्हटलं जातं. ही भेसळ केल्यामुळे भेसळीमध्ये विषारी किंवा आरोग्यास घातक असणारे पदार्थ सुद्धा